नमस्कार मंडळी, मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन व्लॉगमध्ये। तर आम्ही का नाही फिरतच आहे, ह्या सुट्टीमध्ये खूप एन्जॉय करतोय आणि माझा व्हिडिओ का नाही येत तुम्हाला वाटत असेल ना, तर आज येतोय बघा। आणि आज खूप छान बघायला आणि पूजे साहेबांकडून चांगली माहिती भेटत आहे, कारण मला जे एक वस्तू आहे तिथले काही एवढे खास माहिती नाही मला, आणि कारण जास्त मी त्याच्यावर हे केलं नाही। पण आज का नाही फौजी साहेब तुम्हाला समजून सांगतील। तर चला, आज माझी मावशी, भाव आणि माझ्या मुलांसोबत ह्याच्या इथं मावशीची मुलगी येणार आहे, सख्या मावशीची मुलगी, त्यासाठी वेट करत आहे आम्ही, कारण ती येणार आहे म्हणून गाडीमध्ये। आणि ट्रॉफिक खूप आहे विजयपूरमध्ये, ठीक आहे, विजयपूरमध्ये। आणि मी माझ्या मावशींकडे जाणार आहे, कारण मावशीची मुलगी मला न्यायला यायला लागली। मी म्हटलं परत जाणार आहे सोलापूरला, नाही म्हणली आता बघा इथंच येणार आहे। त्याला फिरून घेऊया आणि बघून माहिती पण घेऊया फौजी साहेबांकडून। चला मंडळी, आता आपण का नाही सुरू करूया। मला इथली जागा म्हणजे माहीत आहे, आम्ही फिरलोय, पण मला एवढी काय जी म्हणजे कुठला तोप आहे काय हे सर्व माहीत नाही, म्हणून का नाही फौजी साहेबांना आता कॅमेरा देते आणि ते एक सर्व माहिती देतील तुम्हाला। वस्तू संग्रहालय हायवे ही मला काय असं का नाही, इथं बघा लय मस्त वाटत होतं, पण इथली जानकारी एक घ्या। मी रील्स बनवण्यासाठी स्टार्ट आहे आणि फौजी साहेब तुम्हाला एक इथले वस्तू जे आहेत ते काय आहेत असे सर्व माहिती देतील। आणि तुम्हाला सांगते इथं काय समजत होतं, इतकं मस्त वाटत होतं ना। दिल्लीत असूनही मला आवडत नाही, पण इथली खूप जागा आवडली, बघण्यासारखं आहे खास। विजापूरमधील जे गोल गुंबज आहे त्याच्यामध्ये आम्ही एंट्रन्स केलेला आहे। याच्यामध्ये माझा परिवार बघा असा फिरण्यात मग्न आहे। आणि आम्ही आता फर्स्ट जे एंट्री केलेली आहे ते फर्स्टमध्ये एक वस्तू संग्रहालय आहे। ते वस्तू संग्रहालयाच्या बाहेर हे जे तोफ ठेवलेले आहेत याच्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर सांगेन ते। आणि ही तुम्ही बिल्डिंग पाहू शकता किती सुंदर, आणि त्या काळचे जे इंजिनियर आहेत त्याची जी वास्तुकला आहे ते तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये। हे जे कॅनन ठेवलेले आहेत हे ॲक्च्युली जे बुर्जाच्या जे गोल गुंबज आहे त्याच्या संरक्षणासाठी हे वर जे बुर्ज होते त्याच्यावर ठेवण्यात आले होते। त्याच्यानंतर यांना खाली इथं प्रदर्शनी लोकांसाठी करण्यासाठी खाली ठेवण्यात आलेले, कारण की बुरुज जे आहेत जे गोल गुंबजचे ते कमकुवत होत चालल्यामुळे यांना इथं वस्तू संग्रहालयाच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत। आणि असा हा वस्तू संग्रहालय आहे। हा पहिल्या काळातला हा निवासस्थान होते, जे आदिलशाही जे घराण्याचे लोक इथे येऊन विश्राम करत असेल। आणि हे ज्या तोफा आहेत यांना कॅनन म्हटलेले जे अलग अलग नावं आहेत। याच्यामध्ये जे धातूचा इस्तेमाल केलेला आहे तो आजकाल होत नाही आहे, आणि काफी मजबूत अशी ही कॅनन आहे। आणि ही जी फर्स्टवाली कॅनन आहे ही लांब पल्ल्याची आहे, जेणेकरून कोणी शत्रू येत असेल तर त्याला लांबच रोखण्यासाठी ह्या लांब पल्ल्याच्या ज्या कॅनन आहेत, ज्या तोफा आपण म्हणतो, त्या आपण इस्तेमाल करत होत्या त्यावेळेला। आणि ह्याचा आतला जो तुम्ही पाहू शकता की आतल्या साईडला जे रोटेटिंग जो गोळा जात असेल तो फार रोटेटिंग पद्धतीने जाऊन डिस्ट्रॉय करत असेल। आता हे बघा याच्यामध्ये पण हेवी आहेत, लो मीडियम रेंजचे आहेत, आणि जे छोटे रेंजचे पण खाली आहेत बघा, हे बघा तुम्हाला दिसेल हे। आणि हे छोटे जे गोळ्याच्या साईजप्रमाणे हे कॅनन आहेत, जे म्हणजे मोठा गोळा आणि छोटे गोळे म्हणजे किती आपण दुश्मनाला डिस्ट्रॉय करू शकतो ते। जर छोट्या ह्याच्यामधनं जर आपण जादा फायर केला तर लांबपर्यंत याचा गोळा जाऊन दुश्मन काही अडथळा येत असेल, कारण की याच्यामध्ये दारूगोळा इस्तेमाल होत नव्हता। हा फक्त दगडाचे जे गोळे होते त्यांना उडवण्यासाठी हे कॅनन इस्तेमाल होत होते त्यावेळेला फक्त यांना उडवण्यासाठी बारूदचा इस्तेमाल पाठीमागच्या साईडून केला जात असेल। आणि यांना वर नेण्यासाठी बिल्डिंगवरती यांना त्यावेळेला क्रेन जसे सुविधा नव्हत्या, त्यामुळे यांना ते रस्सीने वर खेचून नेण्यासाठी याच्यावरती बघा ते गोल गोल रिंगासाठी त्यांना उचलून नेत असेल त्यावेळेला। आणि काफी कष्टाचं पण काम होतं त्यावेळेला यांना उचलून नेण्यासाठी।
आणि याचे जे वजन आहे लगभग टनामध्ये आहे. 5 टन, 7 टन, 10 टन, आपण 17 टनापर्यंत याचं वजन आहे. मग त्यावेळेनं तुम्ही याचं बघू शकता की त्यावेळेला जे इंजिनियर होते त्यांनी ज्या हिशोबाने यांना बनवण्यात आले आहे की किती लॉंग रेंजपर्यंत आपण याचा मारा करू शकतो. आणि हे बिल्डिंग तुम्ही पाहू शकता, फार सुंदर अशी ही बिल्डिंग आहे. तसं कॅमेऱ्यामध्ये याला थोडं अलग ह्याच्यामध्ये थोडं दिसतंय, पण याला जवळून पाहिलं की तुम्हाला पुरातन काळच्या ज्या इंजिनिअरिंगची कला आहे ते तुम्हाला दिसून येईल. इथे पण पहा, चांगल्या शॉर्ट रेंज, लॉंग रेंज आणि मीडियम रेंजचे हे गन्स ठेवलेले आहेत. त्याला आपण आजकाल आर्टलरी म्हणतो. तसेच त्यावेळेचे हे आर्टलरीचे एक नमुने आहेत. आणि या अशा चांगल्या वस्तूसाठी लोक फिरायला येतात, पण त्यांना अनेक नुकसान करतात. त्यामुळे ह्यांना काही, हे बघा, सारखे त्याला हात लावून काय होतं आहे की तो भाग डिस्ट्रॉय होतो. त्यामुळे येणाऱ्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे की ह्या वस्तू फार पुरातन काळच्या आहेत आणि याचं संगोपन सर्वांनी केलं पाहिजे. आपल्याला जी आता याच्या पुढची पण माहिती आम्ही सविस्तर देऊ, पण स्पीडमध्ये हे देतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघंही भेटू.